शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. होय शेतकरी मित्रांनो, कापसाचे बाजारभाव तर वाढले, परंतु कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अजून एक ताजी बातमी आलेली आहे. तर ती बातमी अवश्य आपण बघणार आहोत. तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळालेला जो भाव आहे त्याच्या पावत्या सुद्धा दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ मात्र पूर्ण नक्की बघा. सुरुवात करतोय मित्रांनो, एकदा सुरुवात बातमीसह. CCIच्या मर्यादेत तुटपुंजी वाढ. हेक्टरी 30 क्विंटल कापूस खरेदी करा. कृषी विभागाच्या उत्पादकता अहवालात सुधारणा. मागील वर्षाची अट कायम ठेवा. मित्रांनो, कृषी विभागाने राज्यातील कापूस उत्पादकतेचा नवीन अहवाल गुरुवारी दिनांक 4 केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे सादर केला. त्या अनुषंगाने CCIने राज्यातील जिल्ह्याने कापूस खरेदी मर्यादा वाढवली असल्याचे शुक्रवारी दिनांक 5 जाहीर केले आहे. या निर्णयामुळे कापूस उत्पादकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी नवीन मर्यादा पुरेशी नसल्याने CCIने मागील वर्षाप्रमाणे प्रति हेक्टर 30 क्विंटल या अटीनुसार कापूस खरेदी करणे गरजेचे आहे. चालू वर्षासाठी CCIने नोंदणीच्या जाचकाठीसह जिल्हा कापूस खरेदी मर्यादा केली होती. या अटी शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याने यामध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अनेक प्रकारच्या पेपरमध्ये वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत कृषी विभागाने त्यांच्या कापूस उत्पादकता अहवालात सुधारणा केली. याच नवीन अहवालाच्या आधारे CCIने त्यांची कापूस खरेदी मर्यादा प्रति एकर सरासरी 1 ते 2 क्विंटलची वाढ केली आहे. बहुतांश शेतकरी प्रति एकर 10 ते 15 क्विंटल कापसाचे उत्पादन घेत असल्याने CCIची खरेदी मर्यादा एकरी 12 क्विंटल असावी असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. आता जिल्हानिहाय कापूस खरेदीची मर्यादा काय ठरली ते आपण बघूया. मित्रांनो, नाशिक येथे 7.95 क्विंटल, धुळे येथे 4.30 क्विंटल, नंदुरबार येथे 4.99 क्विंटल, जळगाव येथे 5.34 क्विंटल, अहिल्यानगर या ठिकाणी 6.84 क्विंटल, सोलापूर येथे 2.73 क्विंटल, छत्रपती संभाजीनगर 5.66 क्विंटल, जालना 4.76 क्विंटल, बीड 8.43 क्विंटल, लातूर 9.88 क्विंटल, धाराशिव 6.4 क्विंटल, नांदेड 6.47 क्विंटल, परभणी 6.33 क्विंटल, हिंगोली 5.35 क्विंटल, बुलढाणा 6.36 क्विंटल, अकोला 6.17 क्विंटल, वाशिम 7.79 क्विंटल, अमरावती 8.75 क्विंटल, यवतमाळ 5.78 क्विंटल, वर्धा 9.20 क्विंटल, नागपूर 7.97 क्विंटल, चंद्रपूर 8.24 क्विंटल आणि गडचिरोली जिल्ह्याची मर्यादा प्रति एकर 9.32 क्विंटल ठरवण्यात आलेली आहे. कमाल उत्पादक ग्राह्य धरा. ही उत्पादकता काढताना कृषी विभागाने सन 2024-25 मधील पीक कापणी प्रयोगातील कापसाची सरासरी उत्पादकता व एकूण पीक कापणी प्रयोगापैकी उच्चतम उत्पादकता असलेल्या 25% प्रयोगाचा आधार घेतल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. आता मित्रांनो, वळूया ताज्या कापसाच्या बाजारभावाकडे. एकदा मानवतच्या पावत्या दाखवतो, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. शेतकऱ्याच्या नावासहित रफिक पठाण 7,360 रुपयाची पावती. पुढची एक पावती बघा, ज्यामध्ये शेतकऱ्याला 7,170 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. पुढची पावती, ज्यामध्ये शेतकऱ्याला 7,205 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. पुढची पावती 7,315 रुपये. पुढची पावती 7,275 रुपये. पुढची पावती 7,170 रुपये. पुढची पावती मित्रांनो 7,390 रुपये. त्यानंतर पुढची पावती 7,270 रुपये. अजून एक पुढची पावती 7,325 रुपये. अजून एक पुढची पावती 7,280 रुपये. अजून एक पावती बघा, त्यामध्ये 7,280चा भाव मिळताना दिसत आहे. आता वेगवेगळ्या बाजार समितीचे खाजगी बाजार बघा. वसमत, परभणी या ठिकाणी 7,050 खाजगी बाजारात जास्तीत जास्त भाव सध्या सुरू आहे. पुढील बाजार समिती पटापट. बीड येथे खाजगी बाजार 7,160 रुपये. अहमदनगर खाजगी बाजार जास्तीत जास्त 7,000 रुपये. त्यानंतर बघा सावनेर या ठिकाणी जास्तीत जास्त 7,100 रुपये. त्यानंतर बघा किनवट येथे जास्तीत जास्त 6,900 रुपये. त्यानंतर पुढे बघा भद्रावती या ठिकाणी जास्तीत जास्त 8,035 रुपये. त्यानंतर पुढे बघा वडवणी या ठिकाणी जास्तीत जास्त 7,979 रुपये. त्यानंतर पारशिवनी 7,150 रुपये. जालना येथे हायब्रिड कापूस 8,002 रुपये. त्यानंतर घाटंजी येथे जास्तीत जास्त 7,400 रुपये. त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,450 रुपये. त्यानंतर काटोल जास्तीत जास्त
300 रुपये. त्यानंतर कोपरना जास्तीत जास्त 7,100 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 7,580 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,060 रुपये. त्यानंतर बार्शी टाकळी जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर पुलगाव जास्तीत जास्त 7,625. नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा.